2026च्या पहिल्या दिवशी मी देवाचं दर्शन केलं सकाळी आणि देवाकडे खूप साऱ्या विशेष मागितल्या. चला तर मग मी तुम्हाला पण सांगतो. काल रात्री उशिरा झोपून पण मी आज सकाळी लवकर उठलो होतो, कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस लेट सुरू व्हायला नको. सकाळ सकाळी मस्त चहा वगैरे पिला, छोटं मोठं काम होतं कम्प्लीट केलं आणि जेवायला आलो. सहज या गर्द्याला बघून विचार आला की 2025 मध्ये जसा गर्दा होता तो आज पण नाही. जर वेळ कमी आहे, आपल्याला स्वतःला ह्या कमी वेळेमध्ये बदलायचं. पण थोडंसं वाईट वाटते, कारण का 2025 मध्ये पण हेच विचार केला की आज करेल उद्या करेल करत करत 2026 आलं. पण असं किती दिवस चालणार. त्यामुळे पहिलं तर आलो, पहिल्या दिवशी देवाचं मस्त पैकी दर्शन घेतलं. देवाकडे प्रार्थना केली की देवा, माझ्या आयुष्यामध्ये तू किती पण मला संकट दे, मी सामोरे जायला तयार आहे. फक्त तू माझ्या डोक्यावरचा हात आहे तो नकोस काढू. आपल्यासोबत किती जरी वाईट झालं तर हे आपल्या चांगल्यासाठीच करतोय देव, हे जर विचार केला तर आपल्याला कधीच निगेटिव्ह विचार नाही येणार. आता माझ्या स्वप्नांची बकेट लिस्ट खूप मोठी, त्यातले काही स्वप्न झालेत पूर्ण तर काही अधुरे. देवाकडे एकच विश मागितली की 2026 मध्ये मी खूप मेहनत करेल, फक्त त्या मेहनतीला यश मिळू. प्रत्येक गोष्टीचं ट्रॅकर तयार केलं आणि फोन मध्ये रिमाइंडर लावलं. आता प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम करेल. आता माझे डेली व्लॉग्स येत राहतील. मला अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आता आपण नवीन एक वापस प्रवास सुरू करू 2026 मध्ये. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो गुड बाय.